एक मोठी बातमी सध्या समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं म्हणून मोठी खलबतं होत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत। रात्रीच्या बैठकीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं। बैठकीत काय घडलं, काय महाराष्ट्राच्या समोर येणार आहे? बैठकीत काय घडलं याच्याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही, परंतु निश्चित अमित शाह साहेबांबरोबर झालेली बैठक ही महत्त्वपूर्ण होतीच। जवळपास 2.25 तास चाललेल्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय झाले असावेत आणि आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। तुमच्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत, गृह खातं कुणाकडे, आरोग्य खातं कुणाकडे किंवा अर्थ खातं कुणाकडे, या सगळ्या ज्या काही आहेत या फक्त कल्पना आहेत। जेव्हा मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल त्यानंतर या खाते वाटप आणि किती खाते कुणाकडे, कोणत्या पक्षाकडे किती खाती द्यायची याचाही निर्णय कदाचित रात्रीच्या बैठकीमध्ये झाला असावा आणि त्याची घोषणा सुद्धा हे तिन्ही नेते मिळून एकत्रितपणे करतील। पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवाच्या पत्रकार परिषदेनंतर दावा सोडलाय असं जवळपास निश्चित झालंय का? आणि रात्री फोटो मध्ये चेहरे पाहिले तर अजित पवार, फडणवीस हे आनंदी दिसत होते आणि चेहरा पडलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिसला। तुम्हाला चेहरा पडलेला का वाटतोय? एखाद्या वेळेला सीएम एखादी गोष्ट जर सिरियसली घेत असतील आणि त्याच्याकडे गांभीर्याने पाहत असतील, गांभीर्याने पाहताना हसतानाचा माणूस मी पाहिलेला नाही। म्हणून जे शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या काही विचारात असू शकतील, पण चेहरा पडायचा असेल तर ते शिंदे साहेबांनी प्रेस घेतली नसती। ते शिंदे साहेब आहेत, एकदा त्यांनी सांगितलं, एकदा ठरवलं, ते ठरवलं। त्यांनी एवढं स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री निवडताना माझा काही अडसर असता कामा नये किंवा वाटू नये, म्हणून मी आपला सर्वस्वी अधिकार, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही बांधील आहोत। इतकी स्पष्ट भूमिका घेणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होऊ शकतो। म्हणून आता काय निर्णय घ्यायचा ह्या वरिष्ठावर सोडलेला आहे। म्हणून त्यांचा सत्ता माझ्याकडून मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार ही चिंता त्यांना कधी नसते। उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्यावं असं वरिष्ठाकडून सांगितलं जातंय, तर दुसरीकडे तुम्ही असं काही जणांचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्रीपद घेऊ नये कारण ते मुख्यमंत्री राहिलेत। तुमच्यातलेच काही जण म्हणतायत की तुम्ही उपमुख्यमंत्री राहावं, याबद्दलचे काय? असं कोणताही चर्चाच नाही आहे। या सगळ्या चर्चा निरर्थक आहेत, त्या अशी चर्चाच नाही आहे। कोणी म्हणतं केंद्रात जाणार का? नाही जाणार एकनाथ शिंदे साहेब, ते महाराष्ट्राच्या राजकारणात राहतील। आता कोणतं पद स्वीकारायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। मी सांगणार कोण? उपमुख्यमंत्रीपद घ्यावं की नाही घ्यावं शिंदे साहेबांना निर्णय घेऊ द्या ना। जेव्हा आम्ही पक्षाचा गटनेता शिंदे साहेबांना निवडलंय त्या टायमाला सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे त्यांचे आहेत। त्याच्यामध्ये कुणाचा सल्ल्याची त्यांना आवश्यकता नाही। ते अत्यंत योग्य निर्णय योग्य वेळेला घेतात, हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून आम्ही त्यांना कोणतं ना सजेशन दिलेलं आहे ना कोणता सुझाव की तुम्ही घ्या नका घेऊ असं कोणतंही त्यांना आम्ही सांगितलेलं नाही। आणि म्हणून निर्णय ते मला वाटतं 1 तारखेच्या आसपास तो स्वतःचा निर्णय जाहीर करतील। यासोबतच वजनदार खाती आपल्याकडे मिळावी यासाठी शिवसेनेचा आग्रह आहे, जसं गृह आहे। पक्ष आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याकडे वजनदार खाती असावीत। खाती चांगली असली, काम करायला वाव मिळतो, संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याची ताकद आमच्यात आहे। म्हणून आम्ही असं कधीही मागूच नाही किंवा सांगू नये असं काय, अशातला काही प्रकार नाही। चांगली खाती असली आणखीन चांगलं काम करू, एवढी त्याच्या मागची भावना आहे आणि त्याच्या संदर्भातला निर्णय हे